पंतप्रधान मोदींनी आज काळाराम मंदिरात स्वच्छताही केली। 22 जानेवारीला होणाऱ्या राम मंदिर सोहळ्याआधी देशभरातल्या सर्व मंदिरात स्वच्छता मोहीम राबवण्याचं आवाहन पंतप्रधान मोदींनी केलेलं होतं आणि त्यानुसार काळाराम मंदिरात जाऊन पंतप्रधानांनी पूजन झाल्यावर झाडू हाती घेऊन या मंदिर परिसराची स्वच्छता देखील केली। परिसर में सफाई करने का सौभाग्य मिला है। सावन असवर के निमित्त देश के सभी मंदिरों में, सभी तीर्थ क्षेत्रों में स्वच्छता अभियान चलाएं, अपना श्रमदान करें। देश के तीर्थ बसले 15 मिनिटं सगळ्यांचं वाचन ऐकलं, रामकृष्णारी भजन केलं, संप्रदायाचा जो आत्मा आहे मूळ त्या रामकृष्णारी मंत्राचं भजन केलं। नंतर सगळ्यांना विचारलं, सरांशी बोलून मग मंदिरामध्ये स्वतः मंदिर स्वच्छ करून मग पुढे गेले ते। मंदिर स्वच्छ केलं म्हणजे नेमकं काय? झाडू पोछा मारायला पाहिजे प्रत्येकाने, त्याचा आदर्श त्यांनी घालून दिला। त्यांनी स्वतः हे स्वच्छ असले पाहिजेत, घाण करू नयेत, झाले तर आपण स्वच्छ करावे। त्यांनी स्वतः काही कृती केली, स्वतः मंदिर साफ केलं, त्याप्रमाणे देशातले बरीचशी घाण साफ करतील असा अंदाज आहे। मैंने आह्वान किया था कि जनवरी तक हम सभी 22 जनवरी तक हम सभी देश के तीर्थ स्थानों की, मंदिरों की साफ सफाई करें, स्वच्छता का अभियान चलाएं। आज मुझे कालाराम मंदिर में दर्शन करने का, मंदिर परिसर में सफाई करने का सौभाग्य मिला है। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।